कसे आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. तर दादा आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे माझ्याबद्दलच बनवते, स्वतःबद्दलच बनवते. दुसऱ्या कोणाबद्दल नाही बनवत, माझ्याबद्दल आणि माझ्या नवऱ्याबद्दल. तुम्हाला माहिती मी दुसऱ्या कोणाबद्दल व्हिडिओ बनवत नाही, मला आवडत पण नाही कोणाबद्दल व्हिडिओ बनवायला. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे प्रत्येक बायको तिचं सुख दुःख प्रत्येक गोष्ट ती आपल्या नवऱ्याला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? मला सांगा ना तुम्ही. जेव्हा लगीन करून ती मुलगी सासरी येते तेव्हा ती सासरचीच होऊन जाते. मग काही असो तिच्या मनातले कोणतं सुख दुःख ती नवऱ्यालाच सांगणार ना, बरोबर आहे की नाही? मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा व्हिडिओ काही चुकीचा असेल तर. आणि तिथं नवऱ्याने समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही आई वडिलांना बहिणी भावांना सोडून द्या आणि मलाच बघत बसा, माझ्याकडे जास्त लक्ष द्या, असं म्हणत नाही मी तुम्हाला. आई पाहिजे, बहिणी पाहिजेत, पुरा परिवार पाहिजे. पण त्यातून पण तुम्ही दुसऱ्याची मुलगी घरात आणली तर तिलासुद्धा बघणं गरजेचं आहे. तीसुद्धा तुमचीच आहे. अरे रानच्या पाखराला सुद्धा आपण जीव लावला ना, ते रानचं पाखरूसुद्धा जवळ येतं आणि ते सगळ्या फॅमिलीला आपलं असं मानतं. आलं लक्षात तुमच्या? तिचं सुख दुःख ती तिच्या नवऱ्यालाच सांगणार. आणि तिथं नवरा जर बावळट असेल तर तिने कोणाला सांगायचं? कोणाला बोलणार तिचं सुख दुःख? त्या नवऱ्याने तिचं सुख दुःख समजून घेणं गरजेचंच आहे. तिला काय त्रास होतो, आईचं चुकत असं आईला नीट सांगायचं, समजून बायकोला समजून सांगायचं. याने घरामध्ये वाद होत नाही आणि घर तुटल्या जात नाही. मला जेवढं वाटतं ना तेवढं बोलते मी. घर तिथं तुटल्या जात नाही. आणि हे मी हा व्हिडिओ का बनवते? माझे पहिलेचे व्हिडिओ आहे तर सगळे भूतकाळातले इकडचे तिकडचे असे व्हिडिओ असतात ना, पण हा व्हिडिओ हा मुद्दाम असा व्हिडिओ बनवला आहे मी. आणि हा माझ्याबद्दल नाही, तुमचा गैरसमज होईल की ताई तुमच्या मनाला कुठंतरी गोष्ट लागली, तुम्ही तर तुमच्या नवऱ्याबद्दल लई चांगले सांगत होतात, मग हा व्हिडिओ तुमचा असा आज का आला? ते बोलायचं विसरले तुम्हाला. माझ्याबद्दल नाही बनवत मी, कोणाबद्दल तरी बनवते मी हा व्हिडिओ, स्वतःबद्दल नाही बनवत. तर सगळे आपलेच आहेत. बायको दुसरी असली म्हणजे ती सून असली त्या घरची म्हणून तिच्यावर कमी विश्वास टाकायचा, तिला जास्त काम सांगायचं, तिचं कोणत्या गोष्टीला मान्यता नाही द्यायची. तिथं नवरा बायकोच्या नात्यामध्ये पण बिघड होऊ शकतो आणि फॅमिलीमध्ये पण बिघड होऊ शकतो. तिला 4 शब्द गोडीचे बोला ना तुम्ही, आपलं माना, हे आपलं आहे, सगळे आपण एक आहेत. भले ती 2 शब्द तुम्हाला उलटी का बोला ना, उलटी जरी बोलली तरी ती तुम्हाला अधिकाराने बोलते ना हो. एक माझा नवरा आहे म्हणून अधिकाराने बोलते ना. आणि तुम्ही जर तो शब्द फिरवून तिला की तू मला का अशी बोलली, काहीच गरज होती तुला बोलण्याची? बायको आहे तुमची, ती शिव्या पण देणार आणि गोड पण बोलणार आणि तुमच्या पाया पण पडणार, ती बायको आहे तुमची. काही चुकीची बोलत असली तर खरंच मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. एक घर टिकवणं ना एक बाईच्या हातात असतं आणि नवऱ्याच्या पण हातात असतं. चुकून तिच्या तोंडातून एखादा शब्द निघतो, नाही असं म्हणत नाही मी पण एक स्त्री आहे. एक चुकून शब्द निघतो तोंडातून उलटा, किंवा आईबद्दल तुमच्या बहिणीबद्दल निघले जातो चुकून शब्द. मी जर किती म्हणत असले ना, नाही मी कधी माझ्या सासूला वाईट बोलतच नाही, मी घरातल्यांना कधी वाईट बोलतच नाही, मी लई चांगली, पण तसं नाही होत माझं. पण मी सांगते तुम्हाला, कधीतरी राग आला ना नवऱ्यापाशी चुकून एखादा शब्द की तुमची आई अशी बोलली, मला नाही आवडलं, हे होतं. पण त्या गोष्टी नवऱ्याचं समजून घेण्याचं काम असतं. तर तुम्ही म्हणता नवऱ्यानेच का समजून घ्यायचं? अहो बायाची जात लय समजून घेते सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट समजून घेते. जिथं व्यवस्थित असेल ना तिथं व्यवस्थितच परिवार ठेवायचा. आपल्या हातातून चुकू द्यायचं नाही कधी. आणि चुकतं बाईच्या हातून, एखादी गोष्ट चुकल्या जाते, तिथं समजून सांगायचं काम करायचं. लगेच घर सोडून जा, तुझा स्वभाव असा, माहेरच्याच्या कानावर घाला,
ही अशी करते, ती तशी करते, तिथपर्यंत नका जाऊ. हे घर जोडणं म्हणजे ना खायचं काम नाही आहे. घर तोडणं, घर जोडणं हे लय कठीण आहे. दोन्ही गोष्टी कठीण आहेत. तर त्याला ना नवरा बायकोचे दोघांचे एक मतं पाहिजेत, एक विचाराने चालले पाहिजेत, एक विश्वास पाहिजे, तर ते घर टिकल्या जातं आणि हा संसार पुढं चालल्या जातो. संसार टिकवायचं खायचं काम नाही. तुम्हाला असं वाटतं असं ताई आज असे काम म्हणतात, सांगन तुम्हाला. ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला. आणि हा माझ्याबद्दल व्हिडिओच नाही आहे. एक घर टिकवणं म्हणजे ना खूप मोठी गोष्ट आहे आणि ती घरच्या बाईच्या हातात असते. आणि ती बाई टिकवते नाही असं नाही, टिकवते सुद्धा ती बाई घर. किती वेदना हो, किती त्रास हो, घरात खायला असो नसो, तिच्या मुलांसाठी तिला सगळ्या गोष्टी सहन करायला लागतात. कोणी काही बोलू, कोणी काही म्हणू, त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही ती. एक समजदार बाईचं काम सांगते, त्या गोष्टीकडे लक्ष नाही देत. त्या गोष्टी ती बाहेर पडतीच त्यातून. घरात कधी पैसा नसला तर ती कामाला जाणार, सगळ्या गोष्टी हँडल करणार. पण तिला सपोर्ट जर असेल तर, अरे तुम्ही कष्टाचा सपोर्ट नका देऊ, शब्दाचा सपोर्ट द्या त्या स्त्रीला. तुम्ही आपल्या घरच्या बायकोला नुसता शब्दाचा सपोर्ट द्या. बघा ती किती खुशपणात तुमचा संसार करेल. शब्दाचा सपोर्ट दिला तरी पण तिची काय अपेक्षा असते की माझा नवरा चांगला असावा, सासू चांगली असावी, सासरा हे सगळे चांगले असावं आणि माझ्यासंग गोड बोलावं, एवढीच अपेक्षा असते तिची. नाही, प्रत्येक स्त्रीची तेवढीच अपेक्षा आहे असं नाही म्हणत. कोणाला पैसा म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीत काही स्त्रिया विचार करतात. पैसा तर सगळ्यालाच हवा असतो, पण 4 शब्द आपल्या घरच्या लक्ष्मीला ना गोड बोलणं लय गरजेचं आहे. मला असं वाटतं लक्ष्मी आहे ती आपल्या घरची. आणि जर तुम्ही दुखवलं ना, मला नाही वाटत आपल्या घरात लक्ष्मी थांबन म्हणून. आपल्या घरच्या लक्ष्मीला दुखवायचं आणि जाऊ दे जे काही पण असं बाकीचं चुकीचं आहे. आपल्या घरच्या लक्ष्मीला दुखवणं. तिने आजपर्यंत तुमच्या संग चांगले दिवस काढले, पाठिंबा दिला आहे आणि इथपर्यंत संसार आणला आहे. त्याच लक्ष्मीला दुखवणं मला नाही योग्य वाटत. पण अजून पण सांगते, हा व्हिडिओ माझ्याबद्दल नाही आहे. ज्यांच्याबद्दल हा व्हिडिओ बनवला आहे ना, ते माझे व्हिडिओ रोज बघते आणि त्यांना ते समजून जाते. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की हा माझा एखादा शब्द कुठं चुकला का म्हणून.